नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती यूट्यूब चॅनल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गावाकडची शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोर येणाऱ्या बटनावर क्लिक करा. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी उभ्या पिकात तणनाशक मारण्यासाठी जुगाड बनवणार आहे. तर बऱ्याच वेळेला कसं असतं, जे आपलं मुख्य पीक असतं त्याच्यात बऱ्याच वेळेला तणनाशक वगैरे नसतात. आता उदाहरणार्थ या ठिकाणी बघू शकता, हा वैरणीचा गाच आहे. आता ह्यात जर मला तणनाशक मारायचं म्हटलं तर मार्केटमध्ये कोणतंही तणनाशक अवेलेबल नाही. मग आता त्याच्यासाठी आपल्याला ग्लायफोसेट 41% किंवा आपल्याला वापर करावा लागतो. तर मग अशा वेळेला काय, आपल्याला तणनाशक तर हाय असं उभ्या मारता येत नाही. तर त्याच्यासाठी आपण कॅप बनवणार आहेत आज. तर काय करायचं मित्रांनो, कसलाही डबा घेऊ शकता तुम्ही, तेलाचा वगैरे किंवा मोकळे असले तणनाशकाचा असला तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. कोणता गोल असू द्या, चपटा असू द्या, कोणताही असू द्या, त्या जुळण. तर आपल्याला 4 ते 5 बोटाचा अंतर ठेवून असं मार्किंग करून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं. आता दाखवतो मी प्रॅक्टिकल करून तुम्हाला या ठिकाणी. एक्सच्या सहाय्याने किंवा कटरच्या सहाय्याने तुम्ही कट करून घेऊ शकता. तर संपूर्ण कट केल्यानंतर मी पुढे दाखवतो. तर अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी कट करून झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी व्हिडिओ मोठा होऊ नये यासाठी या ठिकाणी त्या ग्रोमेटच्या सहाय्यानं होल पाडून घेतलेलं आहे अशा प्रकारचं. तर आपल्याला अशा प्रकारचं होल करून घ्यायचं आहे एक. आणि त्यानंतर ही 4 जी होल मारलेले आहेत मित्रांनो, तर आपलं हे नौजल यामध्ये पॅक करता यावं यासाठी मारलेलं आहे. आता काय करायचं, साधा आणि सिंपल अशा पद्धतीने ह्यातनं हे पास करून घ्यायचं. आणि बायडिंगच्या 2 ताराचा साधारण 2-2 इंचाचा 2 तुकडा आपल्याला लागणार आहेत या ठिकाणी. तर काय करायचं आहे, ह्या पाडून घेतलेल्या होल्समधनं तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीनं या ठिकाणी 2 तारा टाकून घ्यायच्या. अशा पद्धतीनं तारा टाकून यातनं पास करून घ्यायचं. आणि ह्या तारा पण होलमधनं पास करून घ्यायच्या. एकदम सोपं आहे मित्रांनो, काय अवघड नाही. आणि मार्केटमधनं विकत वगैरे आणायची काही गरज नाही. घरी जर बनत असेल आणि घरच्या घरी जर होत असेल तर मार्केटमधून आणून पैसे घालवण्याची गरजच नाही. तर अशा पद्धतीनं पूर्णपणे पकडच्या साह्याने सुद्धा फिट करून घेऊ शकतो आपण. आणि असा प्रत्येक एक नौजल अशा कॅपमध्ये बनवून ठेवा फक्त हे तणनाशकासाठी मित्रांनो, जेणेकरून आपल्याला फळबागामध्ये वगैरे तर भरपूर ह्याचा वापर करावा लागतो आणि भाजीपाल्यासारख्या पिकामध्ये वगैरे. तर हे एकदा जर सेट करून टाकलं आपण तर हालायचं काहीच कारण नाही. बघू शकता तुम्ही, एकदम असं मजबूत झालेलं आहे. आणि या ठिकाणी आता अशा प्रकारे आपण जोडून घेत आहे. बघू शकता अशा प्रकारे एकदा जोडणी झाली तर झालं पूर्णपणे. आपल्याला काय करायची गरज नाही. तर हे आपलं फवारण्यासाठी जुगाड तयार झालेला आहे मित्रांनो. तर आपण या ठिकाणी लाईव्ह डेमो सुद्धा आपण करणार आहोत आणि प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवतोय. तर पंपामध्ये 7-8 लिटर पाणी टाकलेलं आहे आणि 50 मिली मी या ठिकाणी राऊंडअप टाकून फवारणी सुद्धा या ठिकाणी करणार आहे. तर हे 50 मिली राऊंडअप यामध्ये टाकलेलं आहे. तर
हराळी वगैरे असल्यामुळं तुम्हाला मी दाखवतो, थोड्या प्रमाणातच आहे त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी जाऊन आपण प्रॅक्टिकल करू. तर बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी आपल्या हराळ आहे आणि बारीक वैरणीचा घास पण आहे. तर या ठिकाणी आपण पंपाचा राऊंड वैर भरलेला आहे. तर काय करायचं आहे, आपल्याला स्लो पद्धतीनं रेग्युलेटर लावून अशा प्रकारे आपल्याला फवारणी करून घ्यायचं आहे. आणि जमिनीला लगत आपल्याला हे कॅप मित्रांनो घासून ठेवायचे आहे. आणि अशा प्रकारे तानाजाना यानं आपल्याला 100% करता येते मित्रांनो. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करू शकता. फक्त तुम्हाला स्पीड जे आहे पंपाचं, तो फुल स्पीडवरती वापरता येणार नाही पंप, कारण ह्यातनं उडत नाही, परंतु फुल प्रेशरनं यदा कदाचित पिकावर आपल्या जाऊ नये यासाठी आपल्याला कंट्रोलमध्येच स्पीडसुद्धा ठेवून हळूवारपणे फवारणी करावं लागेल. असं नाही आहे फुल स्पीडमध्ये आपण फवारणी करायचा प्रयत्न जर केला तर मग आपल्या पिकाचं 5-10% नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळं ते 5-10% सुद्धा नुकसान आपल्याला टाळता येऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण उभ्या पिकात सुद्धा तणनाशकाची फवारणी करू शकतो. जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि एकदा बनवा. धन्यवाद.